चिडू आणि भिडू सगळे होते रडत, ढसाढसा मोठाले अश्रू होते पडत. कसे बसे पोचले त्यांच्या राजाकडे, मांडू लागले त्यांची व्यथा सगळे काढून गळे. सुंदर आमचं घर होतं डोंगर दऱ्यांमध्ये, भरपूर खाऊ मिळायचा हवा तेव्हा तिथे. मग रोज येऊ लागला शत्रू रंग फासून, पैताभुई थोडी झाली रोजचा हल्ला पाहून. तुम्हीच सांगा महाराज करायचं काय, राहायला घर नाही खायचं प्यायचं काय. किडे महाराज बोलले उसासा सोडत मोठा, सांगतो तुम्हाला माझी अशीच कथा. फार प्रवास करत पोचलो हातपाय राज्यात एका, खो खो आजची गाणी ऐकत सहज घेतला ताबा. खुशाल राहायचो आम्ही हातपाय राज्यामध्ये, कळलंच नाही पोचली कधी साबण सेना तिथे. रोज साबण सेनेसोबत घनघोर युद्ध होई, खेळून येता शिशु होता पुन्हा लढाई. जेवायला बसता उठता साबण सेना तैयार, जवळ फिरकू द्यायची नाही घ्यावीच लागली माघार. चांगल्या सवयीं पुढे होतेच आपली हार, शोधावं लागेल आता नवं घरदार. शोधावं लागेल आता नवं घरदार. हत्तोबा आणि सूर्योबा ही चिवकावची 2 पुस्तकं नक्की वाचा.